सर्व्हिसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। नेहमीप्रमाणे आज आपण घरी बसल्या काय बिझनेस करू शकतो या विषयावरती मी तुम्हाला काही माहिती सांगू शकणार आहे। तर घर बसल्याही आपण रगड पैसा कमवू शकतो आणि तेही जॉब करून। जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुमच्याकडे जर कधी सॅटर्डे संडे या इतर काही सुट्टीला तुमच्याकडे वेळ असेल तर त्यावेळेस तुम्ही हा बिझनेस करू शकता। या तुम्ही डिजिटल मार्केटिंग आहे, या ग्राफिक डिझायनिंग आहे, रील्स एडिटिंग आहे, परत कोणाचे प्रोडक्ट सेल करायचे आहे किंवा काही कपड्यांचा व्यवसाय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जॉब करू शकता। तुम्ही असं म्हणाल आता आमच्याकडे तेवढाच वेळ असतो। बघा आता आपल्याला पैसाही पाहिजे, वेळही पाहिजे, संसारही पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहिजे, गाडी बंगला हे प्रत्येकाचं स्वप्न असतं ना। मग त्याच्यासाठी जर तुम्ही जॉब करता करता जर काही पैसे कमवले, काही बिझनेस केला, त्याच्यामधून जर तुम्हाला असे काही एक्स्ट्रा पैसे मिळत असेल की बरं होईल की नाही सांगा बरं? बरं होईल ना। त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो बिझनेस करायचा आहे, जी गोष्ट आवडते, आता तुम्ही जॉब करताय, मान्य आहे जॉब करताय, पण जॉब सोबत असंही काहीतरी असेल ना की ते तुम्हाला सेलिंग करायला आवडेल, तुम्हाला मॉडेलिंग करायला आवडेल, या तुम्हाला कुठेतरी नाटक करायला आवडेल, या कोणाचे तरी प्रोडक्ट सेल करायला आवडेल। अरे यार मला कपड्यांचा व्यवसाय करायचा होता पण मी चुकून जॉब मध्ये आलो, माझ्याकडे पैसे नव्हते, भांडवल नव्हते, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या। तर असं नाही बघा, सगळ्याच गोष्टी असं काही भांडवलाने होत नसतात। काही गोष्टीला जर आपण चांगलं डोकं लावलं तर ते नक्कीच यशस्वी होतं आणि त्याच्यामधून आपल्याला खूप सारं प्रॉफिट मिळतं। आता मी जर थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता बघा, डिजिटल मार्केटिंग कोर्स हा असा आहे की तो केल्याने तुम्ही कोणताही बिझनेस करू शकता, स्वतःचं मार्केटिंग करू शकता। तुम्ही इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, जर तुम्ही डॉक्टर असाल तर स्वतःच्या हॉस्पिटलचे काही मार्केटिंग करू शकता, जास्तीत जास्त कस्टमर आपल्याकडे येण्यासाठी। तुमचं हॉटेल असेल तर हॉटेलचं मार्केटिंग करू शकता। प्लस जर तुम्ही कपड्यांचा जर तुमचा काही व्यवसाय असेल आणि त्याचं मार्केटिंग करू शकता। आता वेळ आहे, आपण जॉब करतोय, आता जॉब करतोय म्हटल्यावरती आता त्या जॉबला काहीतरी आपल्याला फक्त असं नाही की जॉब करतो म्हणजे आपण 24 तास, त्याचं एक टाइम असतं, त्याची एक सीप असते। जर सपोज आता सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही करताय ते, तर सकाळी 9 वाजल्यापासून जेव्हा ते कोणाची 9 ते संध्याकाळी 6 ची वेळ असते, मग जर 1 तास घरी यायला गेला, 1.5 तास गेला, तर 6 वाजता जर जॉबवरून सुटलं तर 7 साडेसात वाजेपर्यंत आपण मिनिमम घरी येतोच। किंवा मग आपलं सकाळी 10 ते रात्री काही 8 वाजता असेल, मग सकाळी 10 वाजता जर आपला जॉब असेल तर आपण 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत पार्ट टाइम किती काम करू शकतो सांगा बरं? बरं रात्रीची वेळ, आता जर सपोज 9 वाजता तुम्ही जॉबला गेला तर 9 ला जॉबला गेल्या संध्याकाळी मिनिमम 6चा तर 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत जॉब सुटतोच, 1-1.5 तास घरी यायला गेला। सकाळी 8 वाजता जर आपण लवकर उठून जर आपली सगळी तयारी केली, 8 ते 9 वाजेपर्यंत सकाळी 1 तास बसलं, रात्री 1 तास बसलं। सपोज आता काही आपण प्रोडक्ट सेल करतोय तर त्या प्रोडक्टचं काय करायचं, आपण ऑर्डर घ्यायचे, ऑर्डर प्लेस करून ठेवायचे। ते जर आता सकाळी ऑर्डर घेतली आपण आणि त्याच्यासाठी आपल्याला आता वेळ नाही, आता मला जॉबला जायचंय, जॉबला निघायचं, तर मग आता काय करू? ठीक आहे, काही हरकत नाही, आता जॉबला जायचंय तर तुम्ही जाऊ शकता। तुम्ही जे काही सकाळचं आहे ते काम अर्ध करून जे रात्री आल्याच्या नंतर करू शकता। प्लस तुमच्याकडे संडे फुल डे असतो, संडेला सुट्टी नाहीये, कोणाला सॅटर्डे संडेला सुट्टी असते, 2-2 दिवस सुट्टी असते। जर मित्रांनो जॉब करता करता तुम्ही जर 2 दिवस जर आठवड्यातले वायाला घालवत असेल तर विचार करा तुमचं किती नुकसान होतंय। आणि त्याच 2 दिवसामध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी जॉब केला, जॉब सोबत काहीतरी बिझनेस केला तर किती फायद्याचं होईल मला सांगा बरं? जर त्याच्यामध्ये तुम्ही कपडे सेल केले तर कपड्यांमध्ये काय जे काय असेल ते ऑर्डर घेऊन ठेवू शकता, ते तुम्ही संडेला पास करू शकता। डिजिटल मार्केटिंग मध्ये बसल्या बसल्या सगळ्यात सोपं म्हटलं ना, सगळ्यात सोपं बसल्या बसल्या जर करायचं म्हटलं ना, 400 ते 500 रुपये इझिली मिळून जाणार, ते म्हणजे ग्राफिक डिझायनिंग। आता बघा कॅनवा ऍप हा एवढा सोपा आहे ना, त्याच्यावरती एकदम इझी पद्धतीने ग्राफिक बनवता येतं आणि तेच जर ग्राफिक आपण
आता बाहेर जर बनवायला गेलं तर कितीला मिळतं? 150-200 रुपयाला एक ग्राफिक मिळतं, कधी 100 रुपयाला. आपण काय करूया, 99 रुपये प्राइस ठेवायची. डिजिटल मार्केटिंग त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे बघा. जी माणसं ओळखीची नाही ती माणसं आपल्याला मिळतात आणि त्याच्यामधून आपला बिझनेस होतो आणि तेच आपल्यासाठी फायद्याचं आहे. कारण का माहितीये का, जी अनोळखी लोक आपल्याकडे येत राहतात, अनोळखी लोक येतात, ते आपल्याकडे मार्केटिंग शिकतात आणि जे काय आपल्याकडे जे काही वस्तू असतील ते आपल्या वस्तू घेऊन ते जातात. मग काय होतं, आता बघा तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग शिकलेला असाल तर मग काय करायचं, एक ऍडव्हर्टाईज रन करायची. 99 रुपीज मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ग्राफिक बनवून मिळतील. मग तुमचा बिझनेस असो या तुम्हाला बर्थडेचं ग्राफिक पाहिजे या अजून काही याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे ग्राफिक पाहिजे तर तुम्ही ते बनवू शकता. त्याच्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकलेले. जर तुम्हाला एखाद्याने सांगितलं हा बाबा मला बिझनेसचे 2 ग्राफिक मला बनवून पाहिजे, ठीक आहे ना, तुमचा 9चा जॉब आहे ना, ठीक आहे, आदल्या दिवशी मी घेतलं, हा आज कॉल आलाय मला 2 उद्या ग्राफिक बनवून पाहिजे, ठीक आहे, मी आता मला वेळ नाही, मी काही कामात बिझी आहे, मी उद्या तुम्हाला बनवून देऊ शकतो या शकते, तर ठीक आहे, काही हरकत नाही. महिलांसाठी तर खूपच अतिशय बिन भांडवली हा धंदा आहे. आपण मोबाईल हा स्मार्टफोन हा प्रत्येकाकडे आहे, तर ह्या स्मार्टफोन मधून आपण हे करू शकतो. तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण ग्राफिक पहिल्यांदा शिकून घ्यायचं, कसं असतं काय असतं. ग्राफिक बनवल्याच्या नंतर ते 99 रुपयामध्ये इझिली आपण कोणालाही विकू शकतो बनवून. तर सकाळी जर तुम्ही घेतली, सकाळी 9चा जॉब आहे, तुम्ही 8 वाजता जर उठून बसले तर सकाळी 2 ग्राफिक एका तासात इझिली बनवून होतात. अर्धा तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं खूप झाले, 100 रुपये घेतले, अरे 200 रुपये आपल्याला एका तासामध्ये मिळतात. इकडे आपण दिवसभर जातो 10,000 रुपये, 12,000, 15,000 रुपयावर, इथे 200 रुपये मिळतात. तेच दिवसभर आपली ऍडव्हर्टाईज चालू असेल, परत एखादा लीड्स आला तो संध्याकाळी मला वेळ आहे मी संध्याकाळी करून देईन. तर असं करता करताच आपण आपला एक्स्ट्रा बिझनेस करू शकतो आणि हा खूप सोपा आहे, तुम्हाला पटकन जमण्याजोगा. आता सपोज तुमचा मित्र म्हणा तो काहीतरी बिझनेस करतोय आणि त्या बिझनेसचं जर मार्केटिंग तुम्ही केलं तर त्याच्या मागे पण आपल्याला महिन्याचा सर्व्हिस चार्ज मिळतो. आता मी महिन्याचं घेते, कधी 4,000-5,000 रुपये सर्व्हिस चार्ज असतो. परत इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप याचं जे काही आपण अकाउंट हँडलिंग वगैरे करतो त्याचे चार्जेस ते काय असतात, पेड प्रमोशन असतं, 100 रुपये पर डे, 150 रुपये पर डे, तर त्याचेही चार्जेस वेगळे असतात. म्हणजे अशाच प्रकारे आपल्याला पेमेंट मिळत जातं आणि आपला बिझनेस वाढतो. त्याच्यापर्यंत आपण जॉब करतो, जॉबमध्ये जर आपल्याला 25, 30, 40, 50 हजार सॅलरी असेल तर त्याच्यासोबतही आपण जर असा एक्स्ट्रा बिझनेस केला, ज्या वेळेमध्ये आपण कुठेतरी व्हिडिओ बघण्यामध्ये वेळ घालतो, कोणासोबत तरी व्हॉट्सअप करण्यात, चॅट करण्यामध्ये वेळ घालवत असतो, प्लस कुठेतरी मित्रांच्या मध्ये कुठेतरी 4 चौकात गप्पा मारत बसण्यात वेळ घालवत असतो, तर हे सगळं कुठेतरी थांबवा आणि नक्की तुम्ही या बिझनेसच्या मार्गाने लागा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल याची मला गॅरंटी आहे, कारण मी स्वतः झालेली आहे ना, मला माहिती आहे आपल्याला काय करावं लागतं. काहीच नाही, मला तर खरं तर डिजिटल हे मार्केटिंग काय असतं ते मला कळतच नव्हतं आणि डिजिटल मार्केटिंग माहीत नव्हतं, म्हणून तर मी या सगळ्या गोष्टी शिकत आले, कोणाला तरी विचारत आले आणि आज इथपर्यंत येऊन बसले की एक युट्यूबर म्हणून, या स्वतः मी ट्रेनर म्हणून स्वतः मी चांगल्या पद्धतीने शिकवते आणि चांगल्या पद्धतीने मी जे काही दुसऱ्यांचं मार्केटिंग आहे ते मी करते आणि त्याच्यामधून मला खूप सारं प्रॉफिट मिळतं. तर असं तुम्ही सुद्धा करू शकता घर बसून. तर मग ह्या अशा गोष्टी तुम्ही नक्की करा, नक्की शिका आणि स्वतःला नक्की कसं जास्तीत जास्त प्रॉफिट होईल आणि त्याच्यामधून कसं आपण बिझनेस करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. त्याच्यासाठी जास्तीत जास्त महत्वाचं तुम्हाला सोशल मीडियाचा वापर लोकांपर्यंत जाणं, जास्तीत जास्त मार्केटिंग वाढवणं आणि जास्तीत जास्त बिझनेस वाढवणं,
याच्याकडे आपण नक्की लक्ष देऊ शकतो। आता जर आपण कपड्यांचा व्यवसाय केला तर कपड्यांचा पण अशाच पद्धतीने आपण करू शकतो। जर कोणाचं प्रमोशन करायचं असेल तर आपण करू शकतो। जर कोणाला आपलं पेज प्रमोट करायचं असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल घेऊन, तर तिथेही आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण डिजिटलच्या मार्फत करू शकतो। कोणाचे ऍडव्हर्टाइज करायचे असेल तर करू शकतो। प्लस जर कोणाचा बिझनेस असेल, आता एखादं कपड्याचं शॉप आहे, त्याला रील्स बनवायला येत नाहीये, तर एक रील्स त्यांनी व्हिडिओ काढून दिले आणि फक्त 5 ते 10 मिनिटांमध्येच एडिटिंग होऊन जातं, एक बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लावून। तर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये जरी तुम्ही एक रील्स बनवून दिली तरी 500-600 रुपये एका रील्स मागे इझिली मिळून जातात। तुम्ही 500-600 नका घेऊ, तुम्ही 200-300 घ्या, तरी पण दिवसाला 1-2 रील्स जरी बनवायला आले तरी 400-500 रुपये इझी मिळून जातात। 10 ते 15 हजार रुपये महिना आपल्याला एक्स्ट्रा मिळतो। 10 ते 15 हजार रुपये महिना काही कमी नाही झाला। त्याच्यामधून आपलं घर अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण खर्च निघू शकतो। तेवढ्यामध्ये आपला जो काही जॉबचा बॅलन्स आहे तो असाच शिल्लक राहतो। मग त्याच्यामुळे आपण नक्की डिजिटल मार्केटिंग शिका, डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा। यांनी काय होतं माहितीये का, 4 चांगली लोक पण आपल्याला मिळतात। ते लोक काय करतात ते आपल्याला समजतं, आपण काय करतो ते समजतं। ते किती खोलवर आहेत, किती वरती आहेत, आपण किती खोलवरती आहेत, आपण किती वरती आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात। तर मग आपण असं त्याच पद्धतीने आपण मार्केटिंग करत 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 आपण पुढे जातो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचतो। चांगली लोक आपल्याला मिळतात, ते लोक कोणत्या कोणत्या क्षेत्रात असतात तेही आपल्याला समजतं आणि त्यांच्या बोलण्यावरूनही काही लोक अशी असतात की आपल्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार असतात। त्यांचा जो हुशारपणा आहे तो कुठेतरी आपल्यात मुरतो आणि ते आपल्याला कळतं आणि आपणही त्याच पद्धतीने त्याच मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। तर मग याचमुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स हा केलाच पाहिजे। आणि माझ्याकडे येतात, मॅडम आम्हाला सर्व्हिस की आम्हाला हे करायचंय, आम्हाला ते करायचंय, आम्हाला शिकवणार का, पण सर्व्हिस देणार का? पण मी काय म्हणते, तुम्ही सर्व्हिस घेऊच नका। मला तरी वाटतं प्रत्येकाने डिजिटल मार्केटिंग शिकावं आणि प्रत्येकाने डिजिटल व्हावं। त्याच्यामुळे मी काय करते, माझ्याकडे जे सर्व्हिस साठी येतात ना, तर त्यांना मी बिझनेस मध्येच कन्वर्ट करून घेते। कारण का, ते आपल्याला क्लास करून घेतात, क्लास करून झाल्याच्या नंतर स्वतःचं मार्केटिंग स्वतःच करायला चालतात। आता बघा, प्रत्येकाची परिस्थिती नसते आपल्याला 5-10 हजार रुपये दर महिन्याचे पॅकेज द्यायला। प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती असते, काही गरीबही असतात, काहीची परिस्थिती देण्याजोगी असते, काही सेटअप केलेला असतो तो कुठेतरी चालत नाही। तर ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून असतात। तर मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की त्याच्यासाठी नक्कीच डिजिटल मार्केटिंग शिकलं पाहिजे, 4 माणसांशी बोललं पाहिजे, कोणाचं बोलणं कसं आहे, काय बोलतात, ते बिझनेस काय करतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात अगदी सोप्या पद्धतीने। त्याच्यासाठी आपण डिजिटल मार्केटिंग कोर्स हा केलाच पाहिजे। तर मग मित्रांनो, तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा आणि त्याच्यामधून तुमचा बिझनेस काय आहे, त्याच्यामध्ये कसं डिजिटल मार्केटिंग वाढवायचं, आपलं मार्केटिंग कसं वाढवायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, या सगळ्या गोष्टी त्या बिझनेसच्या जे काही आपल्या क्लासमध्ये आपल्याला शिकवल्या जातात आणि त्याच्यामधून नक्कीच आपण पुढे जाणार आहोत। तर याच्यासाठी आपण सगळ्यात प्रथम आपला जो काय आता बिल्डिंग बनवायची म्हटलं तर आपण काय करणार, पहिल्यांदा भिंत थोडी ना बांधणार, आपण प्रथम जो आपला पाया आहे तो पाया मजबूत करणार, त्याच्यानंतरच बिल्डिंग बांधणार। मग आता जर आपण पहिल्यांदा बिझनेसच करायला गेलं, बिझनेस करायला गेल्याच्या नंतर आपण जर पहिल्या भिंतीच बांधून बसलो आणि पाया आपला कमकुवतच राहिला तर आपला बिझनेस 100% वाढणार नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये काहीच प्रॉफिट मिळणार नाही आणि आपण तिथल्या तिथेच राहू। त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीमधून आपण मुक्ती मिळवलीच पाहिजे। तर मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, जास्त काही नाही। काही लोक काय म्हणतात, मॅडम आमचं शिक्षण नाही, आम्हाला कळणार नाही, ह्या गोष्टी आम्ही कशा करू। तर ह्या गोष्टी कशा करू, तर ह्या गोष्टीसाठी आपण जास्त काही नाही, डिजिटलचं कसं आहे माहिती का, एवढे सगळ्या गोष्टी युट्यूबला पण समजून सांगत, मी स्वतःही
कारण कसं ऍड रन करणं पूर्ण जर मी युट्यूबला कशी करायची सांगितलं तर आमच्याकडे कशी लोक येतील. त्याच्यामुळे युट्यूबर लोकही खूप हुशार असतात, जे मेन असतं ते दाखवतात. म्हणजे जिथे आपल्याला प्रॉफिट मिळतं त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर कोणाचा तरी सल्ला घ्यावाच लागतो आणि त्या सल्ल्याने जर आपण पुढे गेलो तर 100% आपला बिझनेस यशस्वी होतो. आणि जर त्या सल्ल्याने नाही गेलो तर आपण जिथे आहे तिथेच राहतो. यासाठी काय केलं पाहिजे, आपण आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपण डिजिटल मार्केटिंग नक्की शिकलं पाहिजे. डिजिटल मार्केटिंग मधून जे काही प्रॉफिट मिळतं तिथे ऑनलाईनचा हात कोणीच पकडू शकत नाही, कोणीच नाही. कारण मला माहिती आहे ना, मी फक्त 2 ते 3 तास काम करते दिवसातून, 2 ते 3 तास, तरी लाखाच्या आसपास माझा बिझनेस केलेला आहे. तुम्हाला खरं सांगते, जर तुम्ही स्वतः जर जॉब करून जर पार्ट टाइम म्हणून हे जर काम केलं ना 2 ते 3 तास, 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार, याची मला गॅरंटी आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला माझा छोटासा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि नक्की मला